मित्रांनो, म्हणजे हा पूर्ण प्लॉट 20 गुंठ्याचा आहे जवळजवळ. बघा, लास्ट फवारणी पण झालेली आहे. पूर्ण कुठे अशी मर वगैरे, याची जवळजवळ हाईट जी आहे तर 4 फुटापर्यंत वाढलेली आहे. आता जर आपण खाली फुटवे जरी पाहिले, हे बघा, खूप फुटवे वगैरे पण झालेले, भरपूर छान पद्धतीनं. हे पहा, दिसत असेल ते. विशेषतः मेन विशेष म्हणजे काय की यामध्ये जी मर आहे, फ्युजेरियम बुरशी असू द्या किंवा बॅक्टेरियल विल्ट असू द्या किंवा कंदकुज असू द्या, ही कुठल्याही प्रकारामध्ये झालेली नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर हे व्यवस्थापन जे आहे हे कसं केलंय तर बघूया आपण. लास्ट फवार जो असेटमाप्राइड घेतलेले दानोकाचा, आणि त्यानंतर आदामा कंपनीचा इन्सेक्टिसाइड, या 3 औषधांचं कॉम्बिनेशन घेऊन ही फवारणी चालू आहे. माझं नाव सुनील वंडेकर, राहणार निंब्रळ, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. माझा मोबाईल नंबर आहे 7620107907. ओके. तर सरांनी हे खूप चांगलं व्यवस्थापन केलेलं आहे इथं. तर आपल्याला बघायचं आहे की आता ह्या परिस्थितीमध्ये, कारण तुमची ही लागवड कधी केली होती सर? 2 जून ना, 2 जून 2024 रोजी यांनी ही लागवड केलेली. पण सध्या काय झालं, पावसाचं प्रमाण खूप जास्त होतं. आता हे पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय झाला, पूर्ण प्लॉट बसलेले आहेत. म्हणजे कसे, मरकूज होऊन पूर्ण मर रोग गेला, हा प्रॉब्लेम झालेला. तसं ह्या प्लॉटमध्ये एकही असं कुठं काही दिसत नाही. तर मग कंदकूज आहे, काही लोकांमध्ये बॅक्टेरियल विल्टचा प्रॉब्लेम झालेला, आणि काही लोकांनी फ्युजेरियम बुरशी जी आहे ती जास्त आल्यामुळे पूर्ण प्लॉट बसून गेलेले. आणि मार्केट हे खूप चांगलं आहे. पण मग सरांनी या एवढ्या पावसामध्ये, कारण या वर्षी खूप पाऊस जास्त झाला, मग ह्या पावसामध्ये त्यांनी काय असं नियोजन केलेलं, फक्त एक थोडक्यात त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. सर, कसं नियोजन केलं तेवढं सगळ्या शेतकऱ्यांना सांगा. आपण या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये 600 किलो बियाणं घेतलं सुरुवातीला. त्यानंतर 2 जून रोजी याची पुनर्लागण केली. ते लागण करत असताना त्यानंतर आपण 4.5 फुटाचे बेड सोडले. त्यानंतर त्याच्यावरती बेसल डोस असेल, शेणखत असेल, मळी असेल, ऊसाची रासायनिक खत असेल, हे सर्व आपण सोडून घेतलेलं आहे त्याला. आणि त्यानंतर 2 जून रोजी आपण त्याची लागवड केली. म्हणजे अगोदरच बेडवरती टाकून दिलं होतं बेडवरती. आणि त्यानंतर मग लागण झाली, आणि त्यानंतर मग जसं उगवून झाल्याच्या नंतर मग फवारी असेल, खत असेल, भर देणे असेल, या सर्व गोष्टी आपण करत गेलो. त्यात यावर्षी नेहमीच्या तुलनेत पाऊस, पर्जन्यमान जास्त होतं, आणि पर्जन्यमान जास्त असल्यानंतर आले पिकाला फार मोठा धोका असतो जास्त पावसाचा. तरी त्या पट्टीमध्ये आपला प्लॉट अजूनही कुठे नाही, काय नाही, आणि उत्कृष्ट गावातील लोकही म्हणतात कुठं तरी समाज प्लॉट आलेला आहे. आता सर, ह्या तुलनेमध्ये एक सांगा की याचं जे पाऊस जास्त झाल्यामुळं बरेचसे प्लॉट गेलेले, तर तुम्ही असं काय, म्हणजे बुरशीनाशक असेल किंवा काय नियोजन केलं होतं, किती दिवसांनी देत होते, काय त्याच्यावर अशी वेगळी ट्रीटमेंट केली तुम्ही? नाही, काय नाही, वेळोवेळी खत व्यवस्था झालं. सुरुवातीच्या 2-3 महिन्यापर्यंत खत व्यवस्थापन सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यानंतर बुरशीनाशक सगळ्यात महत्वाचा. याला कुठलाच नाही, फक्त महत्वाचा आजार आहे आणि आळी. या 2 गोष्टी सोडल्या तर काही नाही, याला विशेष काही ट्रीटमेंट द्यायची काही गरज नसते. बुरशीनाशक किती दिवसांनी असं गॅप देऊन? नाही, असं नाही. तुमचा पाऊस उघडला म्हणजे फवारा देणं गरजेचंच आहे. असं काही नाही का आपण आज देऊ शकतो, पण पाऊस असला तर कसं देणार, असं पण आहे ना. मग आता हे जे क्षेत्र आहे किती आहे? आता हे 20 गुंठे. 20 गुंठे आहे. ठीक आहे. उत्पन्नाचं तुम्हाला, म्हणजे ह्या 20 गुंठ्यामध्ये तरी अंदाजे किती उत्पन्न तुम्ही काढायला? सरासरी आपल्याकडच्या सर्व भौगोलिक दृष्टीचा अभ्यास करता साधारणतः 10 टनापर्यंतचं उत्पादन निघतं 20 गुंठ्याला. 20 गुंठ्याला 10 टन. एकरी 20 टनापर्यंत, 22 टनापर्यंत, 25 टनापर्यंतचे उत्पन्न घेणारे शेतकरी आहेत. आणि आम्हाला अपेक्षा एक साधारणतः 9 ते 10 टनापर्यंत निघावा अशी अपेक्षा आहे. साधारणतः 40-50 रुपये दर मिळावा
अशी आमची अपेक्षा आहे. सध्या काय रेट चालू आहे काही? सध्या मार्केट रेट आहे, पण काय झाले, खराब माल पण मार्केटमध्ये भरपूर जाऊ राहिले, त्याच्यामुळे थोडासा मार्केटवर परिणाम झालेला आहे. चांगल्या मार्केटला म्हणजे चांगलं आलेलं काय मार्केट आहे? 60-70 रुपये आहे. 60-70 रुपये आता आहे. ओके, चालेल धन्यवाद, थँक्यू.